षटक क्रमांक पहिला मॅच ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आपण पाहतो गोलंदाज तेजस बोराडेचा. वेग त्याची प्रचंड ओळख आहे आणि आता आपण पाहतोय चांगली गोलंदाजी वेगवान हा चेंडू टाकण्यात आलाय. समोर स्ट्राईक एंडला प्रथमेश सलामीची जोडी आपण पाहतो. ओपनिंग पेअरमध्ये चिखलोली पाडा या संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे धर्मा मामा पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करू. चंद्रकांत धुळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिला बेटबट्टी एंड करून षटक राईट आर्म ओव्हर द विकेटने हा बॉल. आणखीन एक सुरेख चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु पंच सांगतायत वाईट बॉल अवांतर या ठिकाणी घोषित केलाय. प्रयश साने हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं सन्मान आमच्या राजेंद्र दादा पवार यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. मुख्य मंचावरून आपण पाहतोय सगळेच मान्यवर या मॅचचा आनंद घेतात. संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सागरजी देशमुख असतील, विशालदादा राऊत सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना सर्वांचा स्वागत आपण करू. आजच्या पहिल्या रजनीमध्ये आपण आहोत. 5 दिवस रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला चालू आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता परंतु अंपायर सिग्नल बाईट बॉल. सलग लागोपाठचे 2 चेंडू खराब टाकलेत. पहिला चेंडू अप्रतिम होता. डीजे गणेश यांचं सुद्धा जेवणानंतर आपण स्वागत करू. कदाचित आपण पाहतो क्रिकेटमध्ये संगीत असणं फार गरजेचं आहे. संगीताची जोड मिळणं गरजेचं आहे. क्रिकेट विथ म्युझिक असं दुहेरी संगम नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे अनेक स्पर्धांमध्ये. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ जे प्रेक्षक बसलेले आहेत मागच्या बाजूला त्यांना विनंती आहे थोडं आपण मागे व्हा. विनंती राहील स्वयंसेवक आमचे जाणताराच्या बदलापूर संघाचे त्यांना विनंती आहे की आपण प्रेक्षकांना त्या ठिकाणी थोडंसं मागे घ्यायचं कारण जेव्हा त्या ठिकाणी चेंडू जाईल क्षेत्ररक्षक असेल तिथे कोणत्या प्रकारचा अडथळा नको ही विनंती राहील. अगोदरच त्याची काळजी आपण स्वतः या ठिकाणी घेतली पाहिजे. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये धाव फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 3 धावा झालेल्या आहेत. 3 बॉल वाईट टाकण्यात आलाय. अबे फ्रॉम बॉडी हा चेंडू आपण पाहतोय टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज तेजसचा. जय हनुमान ढोके संघाने एक मोठा विजय मगाशीच संपादित केला. त्याही संघाचं अभिनंदन आपण करू. ज्यांचं काम असं नेहमी ओके तिथे जय हनुमान ढोके. 3 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज तेजस हो टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा संपर्क व्यवस्थित नाही आहे. कदाचित पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु व्यवस्थित संपर्क नसल्या कारणास्तव धाव सुद्धा मिळणार नाही. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतायत. अत्यंत सुरेख नेटकं आयोजन शिस्तबद्ध आयोजन असं म्हटलं जातं. या ठिकाणी जाणताराच्या क्रीडा मंडळ बदलापूर संघाचं कौतुक आणि संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं सुद्धा विशेष कौतुक केलं पाहिजे. अगदी आपण पाहतो दिलेल्या वेळेनुसार प्रत्येक संघ या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राऊंड विकेटने ओव्हर द विकेटने टाकत असताना 3 चेंडू खराब त्यांनी टाकलेत. हो आणखीन एक डॉट बॉल. चांगली लाईन पकडल्या आता मी तर म्हणेन गोलंदाज तेजस बोराडेने पहिला चेंडू ज्या पद्धतीने टाकला होता तसा चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज आता आणि अक्षरशः बीट केलंय बॅटर प्रथमेशला. नामोहरण करून सोडलंय. जणू काही फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम आता गोलंदाज या ठिकाणी तेजस बोराडे करतायत. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. पर्याप्त 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. ज्या धावा धाव फलकावरती आहेत त्या मात्र एक्स्ट्राच्या रूपाने आहेत. एकही धाव अजून बॅटच्या साहाय्याने आलेली नाही आहे. हो आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. अप्रतिम षटक हाताळलं जाते. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अंबेशिव एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू तुम्ही तेजस बोराडेला पाहत आहेत. सलग या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल टाकण्याचा विक्रम या षटकामध्ये त्याच्या वतीने करण्यात आलाय. शेवटचे अंतिम 2 बॉल स्टील 2 to go. या दरम्यान राजेशजी पाटेकर सुद्धा माझा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. शेवटचे 2 बॉल राऊंड विकेटने ओ शॉट ऑफ लेन पॉइंटला आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आणि लगेचच या ठिकाणी थ्रोपैकी करण्यात आली. मयूर तामाने त्या ठिकाणी होते. चेंडूला गॅदर लगेच केला आणि क्विक फेक पाहायला मिळाली. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. चिकी सिंगल. एका धाब्याने स्ट्राईक रोटेट केले.
नॉन स्ट्राईकिंगला शांत उभा होता फलंदाज अनिकेत. आणि आता शेवटचा बॉल या ठिकाणी फेस करण्यासाठी आपण पाहतो अनिकेतला स्ट्राईक एंडला. धावसंख्या फलकावरती 4. अद्यापपर्यंत आपण पाहतो गोलंदाजाचं वर्चस्व राहिले या षटकामध्ये. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ऐतिहासिक क्रीडा नगरी तुम्हाला पाहायला मिळेल. लश ग्रीन आउटफील्ड आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अगदी आपण पाहतोय थोडीशी लेट पण थेट निर्णय देण्याचा प्रयत्न करतात. कदाचित आपण पाहतो या थोडासा वेळ जरूर घेतला जातो. आणि शाहरुख खान प्रमाणे तरुण डेसर सुद्धा आपले हात बाहेर काढत असताना अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 5 धावा झालेले आहेत. 4 बॉल वाईट टाकलेले आहेत या षटकामध्ये. किमान आपण पाहतो एकंदरीत आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतायत 8 चेंडू या ठिकाणी 9 चेंडू टाकलेले आहेत. आणि फलंदाज प्लेड ऑन. महत्वाची विकेट अनिकेतला परतावा लागेल. शेवट गोड गेलाय. जरी चेंडू काही खराब टाकले असतील परंतु कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आणि ती त्याने मात्र या शेवटच्या बॉलवरती दाखवले. फलंदाज झाला बाद. प्लेड ऑन. पहिला धक्का लागेल टीम चिखलोली पाडा संघाला. फलंदाज बाद. बासमन इज गॉन. षटक पाहायला मिळाला. सर मॅडमचे बाळा देशमुख सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं पहिल्या रजनीमध्ये. धावसंख्या फलकावरती केवळ 5 धावा आहेत. चांगली गोलंदाजी केली तेजस पोराडेने. आता मात्र षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर पहिले षटक हाताळलं गेलं. त्यानंतर आता पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाज आपण पाहतोय मयूर तामाणे. षटक क्रमांक 2 मध्ये 5 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक संघाला 5 षटकं खेळण्यासाठी मिळावी यासाठी आयोजकांनी घेतलेला हा वसा आपण पाहतोय. चांगलं दर्जेदार क्रिकेट स्पर्धा, शिस्तबद्ध आयोजन, डिसिप्लिन फार महत्वाची आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनना संलग्न वागणे अंतर्गत तुम्ही खेळतायत आणि कुठेतरी त्या शिस्तीचं पालन करण्यासाठी आपण पाहतो हे सर्व संघ या ठिकाणी दिलेल्या वेळेनुसार उपस्थित आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये मयूर तामाणे. स्ट्राईकिंगला फलंदाज प्रथमेश. त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले सूरज इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय करत असताना बॉलने गाठली आहे सीमा रेषा. हिट्स आउट टॉप द पार. बिग 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 लॉंग वे षटकार. फायदा उचलला असंच म्हणावं लागेल कारण फुलटॉस बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला लगेचच पाहायला मिळणार आहे. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय या ठिकाणी. टान्स तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त 1 पाऊल पुढे टाकलाय आणि आता फुलटॉस बॉलला या ठिकाणी बाहेर पाठवलाय. फेकून दिलाय सरळ ऑन साइडला. अगदी आपण पाहतोय बॉल या ठिकाणी बाहेर पडलाय. लांबच लांब पल्ल्याचा षटकार तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना स्ट्राईकिंगला प्रथमेशच्या बॅटमधून सुरुवात धमाकेदार केली आहे. या गोलंदाजाचं भव्य स्वागत केलंय. हो यावेळेस ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका एक कंप्लीट झाली आहे. सेकंड साठी आपण पाहतो कॉलिंग होत नाहीये. कदाचित एकाच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागेल. अनिकेत बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशराईज क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. अंडर प्रेशर मध्ये खेळतीये टीम चिखलोली पाडा. कदाचित आपण पाहतो इथे धावा घेण्याचा प्रयत्न. सिंगलला सुद्धा प्राधान्य दिलं जातंय. टीमची टोटल अद्यापर्यंत 12 आहे. 1 बाद 12. या सरमान आपण पाहतोय पुढचा बॉल. इथे फलंदाज झाला बाद. सूरजला सुद्धा परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागलाय टीम चिखलोली पाडा या संघाला. फलंदाज बाद.
पाडा संघाला मात्र पारितोषिक येते प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय शीळगावचे नामांकित उद्योजक अनिलदादा बनोटे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपीजचं कॅश प्राइज असणार आहे. अनिलदादा बनोटे पुरस्कृत जाणता राजा शीळ संघ कानूरच्या टुर्नामेंटमध्ये तो संघ क्वालिफाय सुद्धा झालेला आहे. माऊली 11 या नावाने तो संघ खेळतोय. अगदी आपण पाहतो पनवेलकर ग्रुपमध्ये सातत्याने जॉईंट व्हेंचरमध्ये काम करत असतात अनिलदादा बनवडे आणि त्यांच्याच वतीनं हे पारितोषिक देण्यात आलं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपीज. चिखलोली पाडा संघ आपण पाहतो संघ थोडंसं अडचणीत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये मयूर तामाने जसा गोलंदाजी मार्गवरती आला पहिल्या बॉलवरती त्याला अगदी आपण पाहतो त्याचं स्वागत करण्यात आलं आणि तदनंतर त्याने हे केलेलं कमबॅक आपण पाहतोय वाखाणण्याजोगी. गोलंदाज पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉलच बॅक ड्राईव्ह 20 शेपमध्ये फटका चालला. नितीन आलेत चेंडू गॅदर करतात तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. हळूवार पद्धतीने आपण पाहतो नितीन चेंडूपर्यंत पोहोचले तोपर्यंत सिंगलला प्राधान्य देण्यात आले. वैद्यनापती प्रथमेश आणि आता त्याच्या साथीनं हितेश आलेत. 2 खेळाडू स्वस्तामध्ये बाद झालेत. भरपूर साऱ्या अशा अपेक्षा होत्या अनिकेत वरती भरपूर साऱ्या अशा अपेक्षा सूरज वरती होत्या तो सुद्धा स्वस्तामध्ये माघारी परतलाय. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील चेंडूला उडवलाय लॉंग ऑनला आपण पाहतोय नितीन जज करतायत. साधा सोपा असेल नितीन ठाकरे मात्र सोडणार नाही आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम चिखलोली पाडा संघाला. फलंदाज होईल बाद. प्रथमेशला सुद्धा परतीचा प्रवास करावा लागेल. 4 विकेट डाऊन फलंदाज बाद. आपण पाहिलं तर त्यांचं सुद्धा विशेष कौतुक व्हायला हरकत नाही आहे. थोडेसे लेट आलेत गणेश परंतु हरकत नाही आहे. का अप्रतिम टायमिंग आहे. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा फलकावरती 3 बाद 13 अशी दयनीय अवस्था आता सध्या तरी चिखलोली पाडा संघाची आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपण पाहतो समोरच्या एंड कडून पुन्हा एकदा तेजस बोराडे सज्जत संघाच्या वतीनं तिसरा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला मॅचला पण लगेच सुरुवात करत आहोत. प्रत्येक संघाला 25 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात तेजस बोराडे. पहिला चेंडूचा डॉट टाकलाय. याच तेजसने पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. त्याच्या गोलंदाजीचा इम्पॅक्ट या मॅच वरती पडलेला पाहायला मिळतोय. या सन्मान अगदी आपण पाहतो या ठिकाणी पहिला चेंडू डॉट टाकण्यात आलाय. दिनेश ताबालेने जर या इनिंग मध्ये झेल टिपला ना तर नरेश कडव यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न 20 मध्ये फटका चालला. पुन्हा एकदा लॉंग ऑफला एक सिंगल धाव. ज्या ठिकाणी ओमकार मोरे चेंडूला गॅदर करतायत. गावदेवी अंबे शिव संघ म्हटला तर भरपूर संघ आणि भरपूर खेळाडू या गावाने दिलेले आहेत आणि त्यामधून गावदेवी अंबे शिव संघ सातत्याने प्रत्येक मॅचमध्ये खेळत असतो. अगदी आपण पाहतो याही स्पर्धेमध्ये आता शेवटचा सामना खेळण्यासाठी चिखलोली पाडा संघाच्या अगेन्स्ट या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देतोय. अगदी आपण पाहतो कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात हे 2 संघ आले असतील आणि आता या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतात तेजसचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. पहिल्या षटक सुद्धा त्यांनी कंजूस गोलंदाजी केली आहे आणि याही षटकामध्ये आता प्रत्येक फलंदाजाला तो मात्र नामोहरण करून सोडतोय. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त केवळ 14 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. यानंतर सेकंड राऊंड मधून पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. इंदगाव संघ वर्सेस जांताराजा बदलापूर. या 2 टीमला विनंती राहील टॉस साठी आपण यायचे. बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक पाहत बसतील. बनतील प्रेक्षक. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक
धमाकेदार षटकार. बात आहे, क्या बात आहे डीजे गणेश. आणि या सरमण आपण पाहतो चेंडूला उडवला, ओव्हर पिच बॉल होता, बॅटच्या रडारामध्ये आला आणि त्याला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असताना टीम चिखलोली पाडा संघ थोडंसं अडचणीत होता आणि आता मात्र त्या संघाला धाबांची नितांत गरज आहे. संघाची धाबत संख्या 20 वरती पोहोचली आहे. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय कवासला गॅप आहे भरपूर मोठा, तिथे पडणार नाही कदाचित धावांचा तोटा, परंतु दिनेश तामाने पोहोचलेत आणि मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. सरमाड राजेंद्रदादा पवार या ठिकाणी मॅचमधून रजा घेत असताना त्यांचा मनपूर्वक विशेष आभार. संघाची धाबत संख्या 22 वरती पोहोचलेली आहे. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 मध्ये आहे. आपण आहोत स्टील 1 टू गो. स्ट्राईक इनला फलंदाज उद्धव. राऊंड विकेट. हो, पुन्हा एकदा आपण पाहतो विकेट करण्याचा प्रयत्न आणि आता साधा सोपा झेल. तेजस आणि आकाश यांच्यामध्ये थोडीशी चकमक पाहायला मिळाली. कदाचित झेल कोण घेणार हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आणि दोन खेळाडूच्या मधोमध हा चेंडू जमिनीवरती दान झाला. मग अशी सांगितलं अनुज मोरे यांनी की तेलही गेलं तुपही गेलं आणि आता हाती आलं धोपाटणं, असं म्हणावं लागेल. आणि त्या धावांचा आपण जर विचार केला तर एक सिंगल मिळाली आहे आणि या सिंगलच्या पद्धतीने षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3-23 ही धाबत संख्या आपण पाहतोय आणि ड्रिंक्स ब्रेक होईल अगदी लगेचच. आपण पाहतोय एक्स्ट्रा मानला विनंती राहील की आपण लगेच आपण पाणी पुरवायचं. तोपर्यंत ऐकूया डीजे गणेश यांच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. आपण आता बादच्या दिशेने जाणार आहोत. उद्धव भोईरने जर मात्र लगातार 3 षटकार मारले ना तर अनिकेत भोईर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि प्रत्येक षटकारासाठी अनिल दादा बनवटे नामांकित उद्योजक आहेत त्यांच्या वतीनं 500 रुपीज कॅश प्राइज देण्यात येणार आहे. या सन्मान अनिल दादा बनवटे यांना सुद्धा विनंती राहील आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर दादांना विनंती राहील की सन्मानपूर्वक आपण मंचावरती यायचे. आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. अनिल दादा बनवटे यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. त्यांना विनंती राहील दादा आपण या मंचावरती स्वागत आहे आपलं. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक आपण पाहतो 4 मध्ये आता गोलंदाज येत आहेत सुमित जमदरे. 23 धावा फलकावती आहे. 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. ते 20 धावा फलकावती आहेत. 23 षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज सुमित. चला जास्त बळ घेऊ नका विनंती राहील पंच ताकीद, कारण 2 षटकांचा खेळ अजूनही पर्याप्त बॅलन्स या सत्रातील. हो, बॅटची कडा मागे चालला गली पॉइंट मधून. 2 शतक प्रयत्न करतायत आणि या सर्वांना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दादांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय अनिल दादा बनवटे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. नामांकित उद्योजक आहेत, शील संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत आणि आता
या ठिकाणी चिखलोली पाडा संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी दादांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न, कदाचित आपण पाहतो इथे मिळेल लेग बायच्या रूपाने एक सिंगल धाव. धावसंख्या फलकावरती हळूवार पद्धतीने का होईना परंतु आता पुढे चालली आहे. थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं ना, बूंद बूंद से बनता है सागर. परंतु या मॅचमध्ये सिंगल डबलला प्राधान्य जरूर देण्यात यावा, परंतु एखादा चौकार षटकार या धावसंख्येमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करेल. चांगली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाला जर एक मोठा टार्गेट या मॅचमध्ये द्यायचा असेल तर चौकार षटकार येणं गरजेचं आहे. आणि हो, बॉल चालला डीप बॅकवर्ड्स कबार लेगला, बाउंड्री लाईनच्या दिशेने झालेला हा बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. या ठिकाणी स्कोर कार्ड वरती पुढे चालल्या. हो या सरमान चेंडूला उडवलाय कवा पॉइंटला. आपण पाहतो क्षेत्ररक्षक दूरवरती या ठिकाणी चेंडूला गॅदर करतायत, तोपर्यंत हो या दरम्यान डायरेक्ट फेक सुरेख पाहायला मिळाले. आणि आता प्रतिम स्टंपिंग करत असताना फलंदाज होईल बाद. या ठिकाणी आपण पाहतोय परतावा लागेल. या ठिकाणी फलंदाज उद्धव भोईरला. बॅक टू द पॅव्हलियन. वरती 30 धावा आहेत. 4 विकेट्स गमावले. शेवटचे अंतिम 2 बॉल सुबी जमदरेला आपण पाहतोय. उर्ध विकेट. ओ आणखीन एक चांगला बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक फलंदाजाला परतावा लागणार आहे. आज विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 30 या धावसंख्येवरती शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल या षटकातील. चला जांताराजा बदलापूर संघाचे कॅप्टन आणि इंदगाव श्री गणेश इंदगाव संघाचे कॅप्टन टॉससाठी आपण लगेच या. चालू सामन्याच्या मध्यांतराला आपण टॉस करणार आहोत. श्री गणेश इंदगाव वर्सेस जांताराजा बदलापूर, अर्थातच यजमान वर्सेस पाहुणे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जांताराजा बदलापूर संघाने काय जबरदस्त सामना जिंकला. शेवटचा अंतिम बॉल चला जास्त बळ घेते टीम अंबेशिव, पण थोडंसं आपण लक्ष द्या. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतोय. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल सुधारायला गोलंदाज सुबीच्या नावावरती. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये धावा बनवण्यात आल्या, त्या मात्र फक्त आणि फक्त केवळ 30 धावा, 5 विकेटचा मोबदल्यात. आणि आता शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हा प्रश्नचिन्ह आपण पाहणार आहोत. किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. जर मोठं टार्गेट द्यायचं असेल तर मात्र आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये अक्षरशः तुटून पडावं लागणार आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतो. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बदलापूर नगरीमध्ये रंगणारी भव्य आणि दिव्य दिवस रात्र फॉर्मॅटची स्पर्धा आपण पाहतोय. जांताराजा क्रीडा मंडळ आयोजित जांताराजा चषक 2025 आणि या स्पर्धेला प्रत्येक संघाला असं वाटेल की ही स्पर्धा आम्ही जिंकावी, कारण हे जांताराजा चषक आमच्या संघाने उचलला पाहिजे. हे प्रत्येकाचं स्वप्न आहे
मिस्टर रॉय. आणि आता आपण पाहतोय त्यासाठी हे प्रयत्न केले जातात. शेवटचं अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज गावदेवी आंबेशिव टीमच्या वतीने आपण पाहतोय स्लॉग ओव्हर डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आपण पाहतोय दिनेश तामाणे. एक लेजंड खेळाडू आहे. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये त्याला या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय. ओव्हर द विकेटने या दरम्यान लाईन चांगली पाहायला मिळते. गावदेवी आंबेशिव संघ तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, जो मात्र पुरस्कृत करण्यात आलाय राजेशजी पाटेकर आणि वैभवजी जमदरे यांच्या वतीनं. अगदी आपण पाहतो या संघाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आपण करू. राजेशजी पाटेकर यांना नुकताच आपण अनाउन्समेंट सुद्धा केलेलं आहे. यानंतर वैभवजी जमदरे यांना सुद्धा विनंती राहील आपले मनपूर्वक स्वागत. सध्या वैभव जमदरे इन ऍक्शन मध्ये 31 धावा फलकावती आहेत. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचं अंतिम षटक चालू आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहणार आहोत किती धावा जमवल्या जातील. 31 धावा आहेत. फुल टॉस बॉल फ्लाईट दिली आहे. अगदी आपण पाहतोय धीमा गतीचा बॉल या ठिकाणी आणि ऑन साईडला या बॉलला मात्र ड्राईव्ह करत असताना 2 धावा मिळतात. संघाची धाबत संख्या फलकावरती आपण पाहतोय सध्या तरी शांत क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाही आहे. फक्त सिंगल डबल या धाबांना प्राधान्य दिलं गेलंय. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी. सर्व आमचे जे ऑनलाईन प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि या संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. युवराज गीतेश ठाकरे यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. जाणता राजा चषक या स्पर्धेमध्ये 34 धावा फलकावती आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक. दिनेश ताबाने चांगली दर्जेदार गोलंदाजी करतायत. अगदी आपण पाहतो सुरुवातीला प्रत्येक गोलंदाजाने प्रभावशाली गोलंदाजी केलेली आहे. आणि आता शेवटच्या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. धावसंख्या धावफलकावरती 34, लॉस ऑफ 5 विकेट्स. गीतेश ठाकरे असतील, युवराज ठाकरे असतील, माझा आनंद घेतात. त्यांचा मनपूर्वक स्वागत आपण करू. गीतेश ठाकरे यांचे ते चिरंजीव आहेत. या दरम्यान लाईन अप्रतिम पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अप्रतिम चेंडू टाकण्यात आलाय दिनेश तामाने यांच्या वतीनं. शेवटचे 2 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. संघाला पूर्णपणे बांधून ठेवलंय मी तर म्हणेन या मॅच मध्ये टीम चिखलोली पाडा संघाला. संघाची धाबत संख्या धावफलकावरती 34. आणखीन एक यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. बॉल चाललाय पॉइंट मध्ये डीपला. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता. फक्त आणि फक्त केवळ 2 धावा मिळतील. रंजा टीमचे ललित भुईन यांच्या वतीनं सुद्धा संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. रबाडा शेवटचा बॉल या ठिकाणी. शेवटचा अंतिम बॉल. ओव्हर द विकेट. बॅटची कडा कदाचित आपण पाहतो चेंडू थोडस पुढे राहिला. संपर्क व्यवस्थित जुळून आला नाही. आणि आता या ठिकाणी पुन्हा एकदा मिळतील 2 धावा. तिसरीचा प्रयत्न होईल का? हो झालाय, परंतु ती कंप्लीट कदाचित होऊ शकणार नाहीये. आणि ते फलंदाज होईल बाद. 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना टीम चिखलोली पाडा संघाला. आणि आता फलंदाज झालाय 3ऱ्या धावेसाठी बाद. संघाची धावत संख्या धावफलकावरती 36. 38 धावा झालेल्या आहेत. 36 होत्या आणि आता 38 धावा धावफलकावरती 39 ची गरज असणार आहे. या मॅच मध्ये टीम गावदेवी आंबेशिव संघाला येणारे 30 बॉल 39 ची गरज. टॉस आपण करू लगेचच. 2 टीम मध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना. एका बाजूला जांताराजा शीळ अर्थात यजमान आणि दुसऱ्या बाजूला पाहुणे श्री गणेश इनगाव. या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. या आपण लगेच अनिल दादा बनोटे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जे मात्र नुकताच आपल्या मान्यवर आमच्या मंचामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस.
चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत, परंतु या ठिकाणी तत्पूर्वी टॉस होईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या ठिकाणी आपण पाहणार आहोत एका बाजूला रोशनचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जियाद खान. टॉस जिंकलेला या ठिकाणी श्री गणेश इनगाव संघाने आणि डिसिजन पेंडिंग. ओके, लक्षात असू द्या, कारण प्रत्येक संघाला विनंती राहील की जेव्हा तुम्ही येताय टॉससाठी तेव्हा तुमचा डिसिजन सुद्धा तुम्ही बरोबर घेऊन येत जा, विनंती राहील. आणि आता जशी मॅचला होईल सुरुवात सेकंड इनिंगमध्ये उत्तरार्धामध्ये बनवायच्यात 39 या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून थोडंसं परिवर्तन आपण करू. मी देतो माझ्या वाणीला विश्रांती आणि आपण ऐकणार आहोत अनुज मोरे यांचा आवाज. धन्यवाद. मॅचला सुरुवात होईल. दुसरं सत्र चालू होतोय. पुनश्च एकदा आपण खऱ्या अर्थाने स्पर्धा पाहतोय. जांताराजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित जांताराजा चषक 2025 तरार क्रिकेटचा महा कुंभमेळा आणि या मैदानाच्या आतमध्ये क्रीडा नगरीमध्ये नक्कीच रजत असताना खऱ्या अर्थाने आजचा पहिला दिवस डे 1 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि बदलापूर गाव यांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा अर्थातच जांताराजा चषक 2025 तरार पर्व दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामधील ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय अनिलजी बनोटे साहेब इथे नक्कीच पाहायला मिळतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय अमोलजी बनोटे ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला येस, स्पीडअप करायचं आहे, वेळ घेऊ नका. मॅचला होणार सुरुवात. एक चांगली मॅच आपल्या समोर जरूर आहे. आपण जर पहिल्या स्कोर कार्डवरती जर लक्ष दिलं तर 38 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात आणि 39 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे टीम गावदेवी अंबेशिव या संघाला. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. मॅच लावण्यास सुरुवात.
यस मॅच ऑन. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल आपण पाहतोय फुलरलेचा बॉल. अंपायर सिग्नल पहिला बिमरला आहे आणि यावेळेस आपण पाहतोय नो +1. 2 धावा दा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 2 ऑन बोर्ड. संघाचं इथे मात्र खातं खोललंय, अकाउंट ओपन झालंय. संघाचं श्री गणेश होत असताना टीम गावदेवी अंबेशिवा संघाचा जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. धोक्याची घंटा वाजली आहे. अंपायर सिग्नल काय असेल? येस, नॉट आउट आहे अंपायर सिग्नल. प्रॉपिंग क्रीजमध्ये आपण पाहतोय सुखरूपरित्या दाखल झालाय. शिकी सिंगल कंप्लीट झाली. आज खऱ्या अर्थानं गावदेवी अंबेशिव हा संघ इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळतोय. आणि सन्मान्य आदरणीय राजेशजी पाटेकर साहेब आणि त्याच दरम्यान वैभव जमदरे साहेब यांच्या वतीने पुरस्कृत केलेला संघ आहे गावदेवी अंबेशिव संघ इन ॲक्शनमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ टॅकर बॉल पुल केलाय ऑन साईडला. फिल्डर आहेत, एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. चित्ताच्या वेगानं आणि हरिणाईच्या चपळ लाईनी या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. आज खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरील आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सन्मान्य आदरणीय अनिलजी बनोटे साहेब उपस्थित आहेत. या संपूर्ण स्पर्धेचा नक्कीच आपण पाहतोय आनंद घेतात. मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन एक डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व सातत्याने आपण पाहतोय त्यांना. पुन्हा एकदा बॉल तयार आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅट आला नाहीये. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय आणि 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. गावदेवी अंबेशिव संघ म्हटलं तर सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये असलेला संघ आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय समीरजी देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय विनोदजी तरे साहेब ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याच दरम्यान योगीजी चोनकर साहेब ते देखील आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. याच दरम्यान सन्मान्य आदरणीय धर्मा जयस्वाल साहेब ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे, वेलकम. त्याच दरम्यान विकी मोरे ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत मतेला आपण पाहतोय सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू. आणि आपण जर पाहिलं तर ओपन हाफमध्ये हा खेळाडू सातत्याने आपल्याला खेळायला जरूर पाहायला मिळतो. संपूर्ण आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा खेळाडू आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळतो. अंडर-25 बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाला होता. भिवंडी येथे स्पर्धा झाली होती आणि यावेळेस पाहावं लागेल मैदानामध्ये घडले काय. इथे मात्र फिल्डर धावतात परंतु यावेळेस बॉल क्रॉस द लाईन आलेला हा लेग बायच्या स्वरूपात. चौकार, 4. पोहोचले तब्बल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि 12 धावा धावफलकावरती लागले गेल्या टीम गावदेवी अंबेशिव या संघाचे. चला स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल वेळ घेऊ नका. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय ओव्हर नंबर 2. षटक क्रमांक 2 प्रथमेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. चला यस टीम इनगाव संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. पंकज आणि टीम रोशन यस फिल्डिंगचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलं टीम जाणता राजा बदलापूर गाव या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. नेक्स्ट मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. नक्कीच या असोसिएशनचा नियम आहे. पहिली आपण पाहतोय पहिली जी फेरी आहे ती 5 ओव्हरची, तदनंतर 4 ओव्हरची आणि तदनंतर 3 ओव्हरची. पुन्हा एकदा बॉलर रेडी. प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल हवेस फुलरेचा बॉल होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र पहिल्याच बॉलवरती टॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अशीच गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमिक बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये केली तर यावेळेस कमबॅक करेल मी तर म्हणेन चिखलोली पाडा संघ.
धावांचा जर विचार केला आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला बॅटर ओमकार मोरेला आपण पाहतोय हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि आता देखील सध्याच्या घडीला चांगली कामगिरी जरूर करतोय. समेची बाजू आपण पाहतोय सध्याच्या घडीला एकही विकेट पाहायला मिळत नाहीये आणि चांगली धावा ऑन डोस फटका खेळायचा होता. लाऊड अपील झाली आहे. बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये आणि यावेळेस बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. कमबॅक मी तर म्हणेन आता मात्र झालेलं आहे. धाव फलक पोहोचले 12 या धावसंख्येवरती 12 ऑन बोर्ड. 12 धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरं ऑन गोईंग पाहायला मिळतोय. ओड नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरे षटक आहे इन ॲक्शनमध्ये. नक्कीच नेक्स्ट मॅचमध्ये सागरजी देशमुख देखील आपल्याला पाहायला मिळतील कारण की त्यांचा संघ जांताराजा बुदलापूर गाव त्यासमोर फाईट करेल इनगाव. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय टर्न केलाय फिल्डर आहेत. एक धाव जरूर कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि यावेळी धक्का लागलाय. महत्वाची विकेट ओमकार मोरेला परतावं लागेल. वाघाची शिकार केली आहे. मोठा मासा गाळा लागत असताना धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बॅक टू डकआउट बाद. मयूर आलेत मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती. डीजे थोडासा आवाज कमी करा विनंती असेल कारण की वेळ देखील भरपूर झालाय. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय मनोजजी चतुरे साहेबांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तेजस धोंडेला कॅच प्राइज आले. जर कॅच पकडली तर गणेश पवार यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅच प्राइज आहे. यावेळेस बॅकवर्ड पॉइंटला इथे मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. बॉलला पाठवलंय सीमा पार आलेला हा चौकार 4. विक्रम जमदारे साहेब यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात कारण की किरण शिंदे यांच्या वतीने देखील भरपूर सारे शुभेच्छा आल्यात. हे दोन्ही मान्यवर आपण पाहतोय. नक्कीच विक्रम जमदारे इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि किरण शिंदे इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि दुसरे मान्यवर आहेत ते घर बसल्या ही स्पर्धा पाहतात. त्यांच्या वतीने देखील भरपूर सारे शुभेच्छा आल्यात कारण की अंबेशिव गाव म्हटलं तर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ त्यांच्या पाठीशी असतं जरूर. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने फटका सजवायचा होता. एक धाव मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल आहे. 18 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 18 ऑन बोर्ड. समीकरणमध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतो. येणारे 19 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 21 रन्स टू विन फ्रॉम 19 बॉल हे समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. थोडंसं यावेळेस जर पाहिलं तर बॅलन्स सामना आहे परंतु काही घडू शकतो. क्रिकेट आहे मित्रांनो. पलटवार होईल का नाही ते देखील उत्तर आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. यावेळेस डॉट बॉल अशीच गोलंदाजी करावी लागेल. समीकरणामध्ये बदलाव आहे. आता मात्र येणारे 18 बॉल आणि 21 धावांची अजून आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 21 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल हे समीकरण आहे. चला टीम मीटिंग करू नका विनंती असेल. वेळ भरपूर झालेला आहे मित्रांनो. सहकार्य करा. अजून बऱ्याच मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यामुळे स्पीडअप टायमर देखील ऑन आहे मित्रांनो. असेल 10वीच्या मुलांची देखील परीक्षा चालू आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं वेळात वेळ काढून आपल्याला जो वेळ मिळाला आहे त्या वेळेच्या नियमामध्ये आपल्याला हे सर्व सामने आज मात्र फिनिश करायचे. त्यामुळे विनंती असेल स्पीडअप करा सहकार्य करा. बघा पोलिसांची देखील तपासणी चालू आहे. त्यांचे देखील कॉल येतात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे देखील साहेबांना. त्यामुळे सहकार्य करा स्पीडअप करा. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 18 ऑन बोर्ड.
18 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही येणारे 18 बॉल आणि गरज असेल 21 धाव्यांची. 12 बॉल 18 धावा झालेल्या आहेत. येणारे 18 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत असताना गावदेवी आंबेशिव या संघासाठी. पुरुष एकदा बॉलर रेडी या बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत मतेला आपण पाहतोय. नक्कीच या खेळाडूची आपण सातत्याने चर्चा करत होतो. भिवंडीमध्ये एक मोठी स्पर्धा झाली होती अंडर-25 बिग बॅश. या स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता, कारण की अभिमानाची गोष्ट आहे, प्राऊड मुवमेंट आहे जेव्हा आपला बदलापूरचा खेळाडू अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो. एक चांगली बाब, नक्कीच त्याला आपण मोटिवेट करणं फार गरजेचं आहे. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये पूर्णपणे जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. येणारे 18 बॉल आणि आता मात्र गरज असेल 21 धाव्यांची. बॉल तयार, राईट मोर द विकेट. फुल टॉस बॉल आहे, ओव्हर द कव्हर्स फटका सजवायचा प्रयत्न, फिल्डर आलेत. व्हॉट अ कॅच. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं, पहिल्याच बॉलवरती विकेटचं बटन. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. मयूर बॅक टू डकआउट बाद. टेक्निकल टीम इथे उपस्थित आहेत. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने कॅप्चर करण्यात येतोय. गुड क्वालिटी, गुड क्लॅरिटी, त्यांचं ब्रीथ वाक्य सातत्याने कायम असलेली संपूर्ण टीम. चांगलं कॅमेरा वर्क देखील केलेलं आहे. कॅमेरामॅन देखील आमचे सज्ज आहेत. अभि असतील, गोविंद असेल, त्यानंतर दीपेश मात्रे, हे तिन्ही कॅमेरामॅनवरती आपण पाहतोय. चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून जरूर करण्यात येतोय, त्याचं देखील विशेष कौतुक आहे. येस, कुणाल भोईर आहेत, सनी भोईर येते थर्ड अंपायरच्या भूमिकेत. पाहावं लागेल, चेक करण्यात येईल अंपायरच्या माध्यमातून. रिव्ह्यू घेतला बॅटर टीमने, क्लोज कॉल आहे, पाहावं लागेल. यावेळेस अंपायर आहेत उपस्थित. येस, फेअर डिलिव्हरी, फलंदाज बाद असेल आणि धक्का लागत असताना टीम गावदेवी आंबेशिव संघाला फलंदाज बाद. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय ऋषिकेशजी गोष्टेकर साहेब इथे उपस्थित झालेत. तसं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय, हे जिथे उपस्थित आहे त्यांचं देखील स्वागत, वेलकम साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत जांताराजा चषक 2025 चे थरार पाहायला मिळतोय, पर्व दुसरं. चला या स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय अनिकेत मते आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलवरती विकेटचा बदल पाहायला मिळतोय. कमबॅक आहे, ही क्षमता आहे या गोलंदाजाकडे आणि आज चांगली कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. राईट मोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉलला पाठवलाय सीमा पार आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार चौका. धाव फरक पोहोचलाय 22. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 3 ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 2-2-2 असं स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. 22 धावा धाव फलकावरती आहे. 2 विकेट देखील केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा दुसरा बॉल देखील कंप्लीट झालेला आहे. पूर्णपणे कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. बॉल तयार. यावेळेस आपण पाहतोय यॉकलेनचा बॉल होता, पाहावं लागेल. धोक्याची घंटा, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चुकी घडली आहे. चुकीचं परिवर्तन पाहायला मिळतोय. चुकीला माफी नाहीये. पुन्हा एकदा जिथे एकही धाव नव्हती तिथे आपल्याला या 2 धावा जरूर पाहायला मिळतात. टाळ्या होत्या, शिट्ट्या होत्यात, कारण की गजर क्रिकेटचा मित्रांनो 16 आनंदाचा आता मात्र प्रेक्षकांची भरपूर गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते. अंपायर लेग बाईज आहे, आताच्या धावा बॅटकट आहे.
चल या स्पीडअप करा. चोवीस धावा धावफलकावरती आहे. 24 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल अनिकेत मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फुल टॉस बॉल. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉलला पाठवून दिलाय सीमा रेखा पार. सिक्स. सन्मान्य आदरणीय अनिकेत गोष्टेकर साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत आहे. 6 धावा आल्या. धावफलक पूर्णपणे एका बाजूला झुकलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनी मॅच मात्र झुकलेली अनिकेत मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलर रेडी. यावेळेस फुटवरचा इस्तेमाल केलाय. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. टर्न केला. एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा कॉल. यावेळेस दुसरा कॉल फसलाय आणि यस धक्का लागत असताना अजून एक विकेट. धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज वैभव बॅक टू डकआउट. बाद. कारण की लेजंड क्रिकेटर आहे आणि त्यासाठी नक्कीच टाळ्या वाजतायत. खेळाडू कक्षामधून आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश आलेत. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. अनिकेत मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस आपण पाहतोय फक्त दिशा दाखवण्याचं काम. हलक्या हाताने खेळले. त्यांना देखील माहिती आहे धावा भरपूर पाहायला मिळतात. आणि आता मात्र धावफलक जण पोहोचले 32. फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. 12 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. बघा खर्चिक वेळ वाया घालू नका. विनंती असेल. बघा टीम आंबेशिव संघ सहकार्य करा. कॉपरेट करा. विनंती असेल. 12 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद डीजे. थोडंसं डीजे आपण देखील आवाज आपल्या साऊंडचा जरासं कमी करा कारण की भरपूर वेळ देखील झालाय. बत्तीस धावा धावफलकावरती आणि अजूनही 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. हॅलो शेख. 32 धावा धावफलकावरती आणि अजूनही 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान आपण पाहतोय बरीचशी मेहनत घेतली ज्यांनी खांद्यावरती संपूर्ण या स्पर्धेची. जितेश लिहिला आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं त्यांना थारा नाहीये. पूर्णपणे मैदानाच्या चौफेर बाजूला नजर आहे. व्यासपीठावरती चढायला देखील वेळ नाहीये आणि आज खऱ्या अर्थानं पूर्णपणे लक्ष ठेवलंय. पूर्णपणे बाउंड्री लाईनच्या चौफेर बाजूला नजर आहेत. पूर्णपणे पाहुण्यांची व्यवस्था. तदनंतर अंपायर्स कॉमेंटेटर्स. तदनंतर आपण पाहतोय यस यावेळेस विकेटचा बदल पाहायला मिळतोय आणि धक्का लागत असताना अजून एक फलंदाज बॅक टू डकआउट. बाद. बत्तीस धावा धावफलकावरती. येणारे 11 बॉल आणि अजून 7 धावांची आवश्यकता आहे. पलटवार होऊ शकतो कारण की खेळ आहे मित्रांनो क्रिकेटला. एका बाजूला विचार केला एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं असं क्रिकेट आहे. 11 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पलटवार आपण भरपूर स्पर्धेमध्ये जरूर पाहिला. या धावा डिफेंड देखील झालेल्या आहेत. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. विनंती असेल. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहतोय
11 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. बॉलर रेडी आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतोय. इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव असेल. बॅटकट आहे. यस, थँक्यू सो मच. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा अंपाट, कारण की आम्हाला देखील थोडंसं डाऊटफुल आहे. बॅटकट एक धाव आली आणि समीकरणामध्ये बदलाव पाहायला मिळतो. 33वा धाव फलकावरती आणि अजूनही 6 धावांची आवश्यकता मैदानावरती आहे. 6 मोर टू विन. समीकरणामध्ये बदलाव आहे. येणारे 10 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 10 गेंदे शेष और 6 रनों की जरूरत. एक तरफा मैच होता हुआ. अगली गेंदबाज तैयार. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. क्या बात आहे. थोडंसं कमबॅक होत असताना हळूहळू मी तर म्हणेन यावेळेस होतोय नक्कीच टीम चिखलोली पाडा या संघाचं. आता मात्र समीकरणमध्ये बदलाव, इक्वेशन चेंज होतोय. येणारे 9 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन चेंज होतोय. प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होतोय आणि कमबॅक करणं हे चिखलोली पाडा या संघाला जरूर माहिती आहे. 9 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. मेहनत पराकाष्ठा करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम चिखलोली पाडा संघाला. जर सामना जिंकायचा असेल तर पूर्णपणे जिम्मेदारी उचलावी लागेल गोलंदाजाला. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. व्हॉट अ कमबॅक. पूर्णपणे आता मात्र समीकरणामध्ये बदलाव. येणारे 8 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक होईल का, पलटवार होईल का. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल तयार होतोय. येणारे आपण पाहतोय इथे मात्र 8 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. इथून जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला जरूर मिळणार आहे. बॉल तयार. महत्वपूर्ण बॉल. ड्रॉप सालेन्स यावेळेस लॉफ्ट केले ऑन साइडला. क्या बात आहे. शांत बसायला मी काय संत नाहीये सांगून दिलंय आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा विजय स्ट्रोक. षटकार 6. घातळला आणि या 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. तो ठरलाय तेजस बोराडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याच दरम्यान मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय अनिलजी बनवले साहेब, आपण या आपले शुभाशय आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब जरूर त्यांना देण्यात येईल. अनिलजी बनवले साहेब इथे उपस्थित आहेत, उद्योजक आहेत आणि समाजसेवक. त्यांचे शुभाशय आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचचं किताब जरूर तेजसला देण्यात येईल. तेजस आपण लगेच यायचं विनंती असेल.